वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचे दुर्वे पूर्वे मे प्रदायाचे सर्वांगी दुर्धरवशे शिराचे पंडित जळके मोठा पाडाचे जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीरामूर्ती दर्शन मात्रे मूर्ती जय देव जय देव रत्नगंध परात गौरी कुमरा चंदनाने मूर्ति हो श्रीरामूर्ति दर्शन मात्रे मन कामना मूर्ति जय देव जय देव। लंबोदर पीतांबर परिवर वंदना शरण षण्डव भद्र चंदने नाम राहता बाबा वंबायाति नाम तम कष्टे पावा निर्वाणी रक्षा करवर वंदना जय देव जय देव मूर्ति हो श्रीरामूर्ति दर्शन मात्रे मन कामना मूर्ति जय देव जय देव। गजानन महाराज की तन्नो रुद्राय प्रचोदयात्। नमस्ते भगवान रुद्र भास्करामितो तेजसे नमो भवाय देवाय रसया मयात्मने। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु गोविंद गवखड़े काकेला गोपाल बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बता। लोकाभिराम मरण रंगधीरमराजवनेत्रमरगमोक्षनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सियावर रामचंद्र भगवान की मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रामदूत हनुमान की ऐसी सुभान आए आए न ऐसी रात। ऐसी सुभान आए आए न ऐसी रात। जिस दिन जुबा पे मेरे जिस दिन जुबा पे मेरे आए न शिव का नाम। ऐसी सुभान
अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा देवादिदेव महादेव चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज या सर्व देव आणि संतांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी चालत असलेला हा अखंड ज्ञान यज्ञ सोहळा आणि त्यातल्या त्यात पावन पतित असलेला हा श्रावण मास आणि श्रावण महिन्यामध्ये पावन पतित असलेले भोलेनाथ पशुपतीनाथ यांच्या मंगलमय कथेचा आजचा आपला हा चौथा दिवस आणि आज या चौथ्या दिवसाच्या निमित्ताने अतिशय गोड आपल्याला कथा करायची। काल तुम्ही गणरायांच्या लग्नापर्यंत कथा ऐकली। आता गणपती बाप्पांच्या लग्नानंतर त्यांचा सुद्धा एक संसाराचं वर्णन आहे। हरिराम काल प्रजापती विश्वरूपांच्या 2 मुली रिद्धी आणि बुद्धी बरोबर गणरायांचं लग्न झालं। त्याच्यानंतर गणपती बाप्पांना सुद्धा 2 मुलं झाले आणि त्या दोघही मुलांचं नाव आहे, एकाचं नाव आहे क्षेम आणि एकाचं नाव आहे लाभ। कुठलाही व्यापारी असू द्या, कुठलंही चांगलं काम असू द्या, आपल्या घरावरती 2 शिक्के लावले जातात, एक शुभ आणि एक लाभ। तर क्षेम आणि लाभ हे गणपती बाप्पांची 2 मुलं आहेत आणि आमच्या धंद्यामध्ये बरकत येऊ, आमच्या घरामध्ये सुख समाधान राहो याच्यासाठी ते 2 नावं 2 स्टिकर घराभोवती लावले जातात। तर ते गणपतीचे मुलं आहेत। आज आपल्याला गणरायांबद्दल भरपूर माहिती आपल्या समाजाला आहे, त्याच्यामुळे त्यांची माहिती ऐकण्यापेक्षा थोडी माहिती आपण आज कार्तिक स्वामींबद्दल ऐकण्याचा प्रयत्न करू। इकडे या ठिकाणी गणपती बाप्पांचं लग्न लागलं आणि त्या ठिकाणी नारदांनी कार्तिकेय स्वामींना सांगितलं की तुझ्या आईने तुला फसवलं, तुझ्या वडिलांनी तुला फसवलं। आणि कार्तिक स्वामींना फार असा राग आला आणि कार्तिक स्वामी त्याच रागामध्ये परत कैलास पर्वतावरती आले आणि बघितलं तर गणपती रायांचं लग्न लागलेलं होतं। अत्यंत मनामध्ये राग असताना सुद्धा कार्तिक स्वामींनी पार्वती मातेवर राग नाही काढला, कारण त्यांचा तिचा काही संबंध नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं। पण भोले बाबांना फार काही बोलले कार्तिक स्वामी, बाबा तुम्हाला कधी त्याचंच लग्न लावायचं होतं तर तुम्ही आमच्यामध्ये स्पर्धा लावायला नको होती। तुम्ही मला समजवलं असतं, मी समजून गेलो असतो, पण तुम्ही एक नाटक केलं, जगाची प्रदक्षिणा मारायला मला पाठवलं आणि तुम्ही गणपतीचं लग्न लावून टाकलं। आता मला तुमच्या दोघांवरती विश्वास राहिलेला नाही। या जगतामध्ये प्रत्येक गोष्ट माणसाला परत परत प्राप्त करता येते, पण एक वेळा गेलेली अब्रू आणि एक वेळा उडालेला विश्वास या दोघही गोष्टी माणसाला जगात परत कधीच मिळत नाही। तर माता पार्वतीने कार्तिकेय स्वामींना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण कार्तिक स्वामी समजण्याच्या मूड मध्ये नव्हते। आणि जेव्हा एखादी व्यक्ती रागात असते तर तिला समजावणं सुद्धा व्यर्थ असतं, म्हणून तेव्हा माणसाने बोलू नये। कार्तिक स्वामींनी माता पार्वतीला सांगितलं, माता तुम्ही शेवटी तुमच्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये भेद केला, तुम्हाला शेवटी जे करायचं होतं ते तुम्ही केलं आणि एवढा मोठा अपमान झाल्याच्या नंतर या ठिकाणी राहणं मला काही योग्य वाटत नाही। आणि या कथेतून इथं बसलेल्या सर्वांनी एक बोध घेतला पाहिजे, ज्या ठिकाणी तुमचा अपमान झाला त्या ठिकाणी परत चुकून जायचं नाही, मेले तरी जायचं नाही। आणि कार्तिक स्वामींनी त्या कैलास पर्वताचा त्याग केला आणि दक्षिण दिशेला जाऊन त्यांनी आपली तपश्चर्या सुरू केली। अनेक दिवस निघून गेले, माता पार्वतीचं काही चित्त लागत नव्हतं। माता पार्वतीने भोलेनाथांना सांगितलं, नाथ आपल्याकडनं खरंच चूक झाली का? तेव्हा भोलेनाथांनी सांगितलं, हे विधीचं विधान आहे,
कार्तिकेयचा जन्म हा संसार साठण्यासाठी झालेलाच नव्हता, पण तो माया बंधनामध्ये अडकण्याच्या नांदात होता. म्हणून ही सर्व लीला आहे. त्याचं नाव कुमार कार्तिकेय आहे. तो ब्रह्मचारी म्हणून जन्माला आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या लग्नाचा काही विषय नव्हता, परंतु ठीक आहे. पण माता पार्वतीच्या अंतःकरणामध्ये पश्चाताप तयार झालेला आहे. पार्वतीने सांगितलं नाही, आपण एक वेळा प्रयत्न करूया त्याला घरी आणण्यासाठी. आणि माता पार्वती आणि भोलेनाथ हे कार्तिक रायांना भेटण्यासाठी दक्षिणेत गेले. कार्तिक स्वामी तपश्चर्याला बसलेले होते. माता पार्वतीने आणि भोले बाबांनी कार्तिकेयला खूप समजवलं की घरी चल, राग करू नको. पण कार्तिकेय स्वामींनी मात्र काही ऐकलं नाही. आणि तुम्ही इथून जा अशा पद्धतीने कार्तिक स्वामींनी माता पार्वती आणि भोलेनाथांना विनंती केली. पण माता पार्वती तिथून काही जायला तयार नाही. आणि माता पार्वतीने एक रूप धारण केलं. त्या रूपाचं नाव आहे मल्लिका. मल्लिका हे नाव माता पार्वतीचं आहे. आणि त्याच ठिकाणी आता भोलेनाथांनी विचार केला, जर पार्वती इथं थांबणार असेल मग मी एकटा कैलास पर्वतावरती काय करायचं. तर भोलेनाथांनी सुद्धा आपल्या हृदयातून एक आत्मज्योतिर्लिंग निर्माण केलं. आणि त्या आत्मज्योतिर्लिंगाचं नाव होतं अर्जुन. मग त्या अर्जुन नावाच्या ज्योतिर्लिंगामध्ये मल्लिका नावाची पार्वती सुद्धा सहयोगी झाली, समर्पित झाली. आणि एक अर्जुन आणि एक मल्लिका दोघं मिळून एक ज्योतिर्लिंग तयार झालं. आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे मल्लिका अर्जुन, जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जे कथेमध्ये सहज आलं ते सांगेल, विशेष कथा सांगणार नाही. आता कार्तिक स्वामींच्या प्रेमापोटी म्हणा, मोहमायापोटी म्हणा, माता पार्वती आणि भोलेनाथांनी ते आपलं आत्मज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. त्याच्यानंतर आता मूळ कथेची जी सुरुवात ही फार महत्वाची आहे. आता या ठिकाणी इंद्राचा एक पराक्रम लक्षामध्ये येतो. ज्या वेळेला भोलेनाथांचं माता सती बरोबर लग्न झालं होतं, त्यावेळेला राजा दक्ष हा काय फारसा आनंदी नव्हता. माता पार्वतीने भोलेनाथांना विचारलेली एक कथा आहे की मागच्या जन्माचं सुकृत मला जाणून घ्यायचंय. असं काय घडलं होतं की मला आत्महत्या करावी लागली होती. तेव्हा भोलेनाथ माता पार्वतीला आपलंच घडलेली घटना सुंदर कथेच्या माध्यमातून सांगतायत. तेव्हा भोलेनाथाने सांगितलं, तू हरतालिकेचं व्रत केलं होतं, 16,000 वर्ष 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती. त्याच्यानंतर आपलं लग्न झालं होतं. आणि लग्न झाल्या झाल्या एक सभा बोलवल्या गेली होती तुझ्या वडिलांकडनं. त्या सभेमध्ये सगळे बसलेले होते, ऋषी मुनी, इंद्र, चंद्र, गंधर्व, महेंद्र, किन्नर, नाग, विष्णू, ब्रह्मा, सप्तऋषी, सनकादिक, अश्विनी कुमार, हे सगळेचे सगळे बसलेले होते. आणि त्याच सभेमध्ये मीही बसलेलो होतो. आणि माझे डोळे बंद होते, मी भजन करत होतो. कारण मी माया मोहांच्या पलीकडे गेलेला देव आहे. मला कोणाच्या माया मोहामध्ये बसणं आवडत नाही. पण एक जावयाचा मान म्हणून त्या सभेमध्ये मी बसलेलो होतो. आणि तिकडनं तुझे वडील आले आणि माझे डोळे बंद असल्यामुळे ते मला काही दिसले नाही. आणि मी काही त्यांच्या आदरासाठी उठून उभा राहिलो नाही. माझं भजन चालू होतं. आणि तुझ्या वडिलांचं माझ्याकडे लक्ष गेलं. आणि प्रजापती दक्ष म्हणजे तुझ्या वडिलांनी मला शिव्या दिल्या की हा गोसावी आहे, याला मानपान कळत नाही, याला आदर कळत नाही, याला लहान मोठ्याची पायरी नाही, असं म्हणून तुझ्या वडिलांनी मला खूप शिव्या शाप दिल्या. पण शेवटी सासरे आहे म्हणून मी काही बोललो नाही. आणि मी त्या ठिकाणी उठलो आणि कैलास पर्वतावरती परत आलो. पण माझा झालेला अपमान मी सहन केला, पण आपल्या नंदी राजाला तो अपमान काही सहन झाला नाही. आणि नंदी राजाने तुझ्या बापाला शाप दिला, ज्याला कोणाशी कसं बोलावं हे कळत नाही, हे दक्षा तू माणूस म्हणण्याच्या लायकीचा नाहीये, तर तुला बोकडाचं तोंड लागेल
आणि तुझ्या वडिलांना नंदीच्या शापामुळे बोकड्याचं तोंड लागलं होतं. याच नंदीने त्याच वेळेला तिथं बसलेल्या सगळ्या ब्रह्मदेकांना शाप दिला होता की महादेवाचा अपमान होत असताना तुम्ही सर्व लोक शांत बसले होते, तुम्ही सर्व हसत होते. मी नंदी तुम्हाला शाप देतो, कलियुगामध्ये सगळेचे सगळे ब्राह्मण हे फकीर होतील, लोभी होतील आणि भिक्षा मागून तुम्हाला पोट भरावं लागेल, असा नंदीने दिलेला ब्राह्मणांना शाप आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी फार मोठं एक भांडण झालं, वाद झाला आणि तो यज्ञ काही झाला नाही. मग जेव्हा डबल यज्ञ ठेवला तेव्हा त्यांनी आपल्याला बोलवलं नाही आणि न बोलवता तू त्या ठिकाणी गेली आणि त्याच्यामुळे तुला आत्मदहन करावं लागलं. ही तुझ्या पूर्वजन्मीची कथा आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत तुम्हालाही कळलं, मलाही कळलं. आज शनिवार आहे. शनिवार हा मूळ शनिदेवाचा आहे, पण हनुमंतरायांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शनिदेवाने हनुमंताला दिलेला हा सप्रेम भेट आहे. वास्तविक हनुमंतरायांचा जो वार आहे तो मंगळवार आहे आणि मूळ आज शनिवार आहे. आज हनुमंतरायांची कथा सांगावी म्हणून हनुमंतराय सुद्धा भोलेनाथांचा एक अवतार आहे, एक रुद्र अवतार आहे आणि त्या रुद्राची कथा मी तुमच्या समोर सखोलपणे आज मांडणार आहे. लक्ष देऊन ऐका. एक वेळेला विष्णुदेवाने मोहिनी मातेचा अवतार घेतला होता आणि मोहिनी माता खूप दिसायला सुंदर होती, इतकी सुंदर होती. आता हे विष्णुदेव मोहिनीचा रूप का घेतो हे मला नाही कळत, पण जेव्हा बी घ्यायचं तेव्हा काही ना काही त्याच्या मागे कारण असायचं. विष्णू परमात्म्याने माता मोहिनीचं रूप घेतलं आणि कैलास पर्वतावरती जाऊन नृत्य करायला लागले आणि भोलेनाथांनी बघितलं मोहिनीकडे आणि बघितल्याच्या नंतर तिच्या मागे पडायला लागले. खरं सांगा कोण होते ते? कोण होते? विष्णू भगवान. आता जो जगाचा बाप आहे, जो पशुपतीनाथ आहे, आता त्याला माहित नाही का हे कोण आहे? माहित नाही का? माहित आहे, माहिती आहे की ही व्यक्ती आपल्याला भेटू शकत नाही, पण तरी त्याच्या मागे पडणं हे विनाशाचं लक्षण असू शकतं. आणि भोलेनाथ त्या मोहिनी मातेच्या मागे पडताय आणि मोहिनी माता पुढे पुढे धावते. त्या कपड्याच्या दुकानाच्या बाहेर बघा ते बायांचे पुतळे लावलेले असतात, बघितले का तुम्ही? बघितले का? माणूस मोटरसायकलवर असला तरी त्याच्याकडे लक्ष जाते, आहे की नाही? पुतळा आहे, पुतळा. चांगल्या चांगल्या लोकांनी गालात असणारी बाई बघितल्याच्या नंतर जमिनी विकलेल्या आहेत गावाकडे. बाई जितकी चांगली आहे ना, बाई उत्पत्ती करू शकते आणि बाई सर्वनाश सुद्धा करू शकते. मोहिनी बांगेच्या त्या भोलेनाथ धावतायत आणि धावता 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 इतके पागल झाले तिच्या मागे की त्यांना अंगाला पूर्ण घाम आला आणि त्यांचा बराचसा घाम जमिनीवरती सांडू लागला आणि भोलेनाथ आतुर झालेले तिला प्राप्त करण्यासाठी. पण माता मोहिनी नाचता नाचता समोर गायब होऊन गेल्या. भोलेनाथांचा भरपूर असा घाम जमिनीवरती पडला आणि तो घाम वाया जाऊ नये म्हणून सप्तऋषींनी तो घाम उचलला आणि अंजनीच्या कानाद्वारे तिच्या गर्भामध्ये टाकला आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. त्या घामापासून अंजनीच्या कानात टाकलेला जो घाम आहे सप्तऋषींनी, जे अंजनी मातेला गर्भधारणा झाली आणि त्या गर्भातून एक बालक जन्माला आला. कोण आहे तो? रुद्र आहे, रुद्र, हनुमान नाही. अरे अंजनी मातेच्या पोटामध्ये जे गर्भधारणा झाली याच्या मागचं फार मोठं एक कारण आहे. अंजनी मातेने रुद्राची फार मोठी एक तपश्चर्या केलेली होती आणि हा एक हे भोलेनाथ
कुठल्या का जन्मात असे ना तुम्ही माझ्या पोटी या अशी माझी इच्छा आहे. आणि अनेक वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर अनेक जन्म घेतल्याच्या नंतर भोलेनाथांनी अंजनीवरती कृपा केली आणि अंजनी मातेच्या पोटामध्ये स्वतः रुद्र अवताराने भोलेनाथ प्रगट झालेले आहेत. आणि पहिल्यांदा लीला करण्याचा योग भोलेनाथांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. भोलेनाथ जेव्हा रुद्र स्वरूपाने माता अंजनीच्या केशरीच्या पोटी जन्माला आले तर वानर म्हणून आले. मग वानर म्हणून का आले तर जेव्हा रुंदेच्या मागे 2 राक्षस लागले होते त्या वेळेला काही वानर सुद्धा त्या ठिकाणी घाबरवण्यासाठी आले होते. आणि रुंदेने विष्णूला दिलेला शाप आहे की जे राक्षस माझ्या मागे आले होते जे कोणी असतील ते त्यांना मारण्यासाठी तुला अवतीर्ण व्हावं लागेल. आणि ज्या माकडांनी मला घाबरवलं तेच माकड तुला रामकाळामध्ये युद्ध करण्यास मदत करतील. या ठिकाणी थोडा विनोद आहे. एकाने प्रश्न विचारला होता की रामचंद्रांना जर रावणाशी युद्ध करायचं होतं तर त्यांनी माणसं घेऊन जायला पाहिजे होते, अयोध्येचे लोक घेऊन जायला पाहिजे होते, सैन्य घेऊन जायला पाहिजे होतं, माकड का घेऊन गेले. तर काय गोड उत्तर दिलं एका शास्त्रज्ञाने. त्याने असं सांगितलं होतं रामचंद्र परमात्मा माकड घेऊन गेले म्हणून युद्ध जिंकले. जर माणसं घेऊन गेले असते तर माणसांनी रावणाच्या सोन्याकडे बघून पार्टी बदलली असती. हा बदल आहे. एखाद्या कुत्र्याला तुम्ही भाकर टाका, तुम्ही 1 महिना एखाद्या कुत्र्याला तुम्ही रोज भाकर टाका, जर तुम्ही गावाला गेले तर ते कुत्र 3 वेळा फेऱ्या मारते, घराचं रक्षण करतं. पण एखाद्या माणसाला तुम्ही 50 वर्ष खाऊ घाला म्हणजे माणसापेक्षा कुत्र बरं आहे. आणि कुत्र कोणाच्याही दारी जात नाही हो. असं डोक्यातही घेता नका की कुत्र तुमच्या दारी येईल. कुत्र आपल्या दारात येणं म्हणजे तुम्ही पुण्यवान आहे, तुम्ही भाग्यवान आहे. आमचे गुरु आम्हाला सांगायचे कुत्र म्हणजे बिन जोडीचा फकीर आहे. त्याच्या जोडीत नाही टाकायचंय, त्याला अर्धी 1 पोळी. पण लोक इतके विचित्र आहेत ना, रात्रीची उरलेली पोळी कुत्र्याला टाकणार. बर का, लक्ष देणं एकदा. तुम्ही रात्रीची उरलेली टाका नाहीतर ताजी टाका, पण ज्यांनी ज्यांनी कुत्र्याला भाकर खाऊ घातली ना त्यांच्या घरामध्ये 2 गोष्टी कधीच घडत नाही. एक, त्यांच्या घरामध्ये दारिद्र्य येत नाही आणि त्यांच्या घरामध्ये अघटित घटनेचा जो कालचक्र आहे तो चुकवण्याचा प्रयत्न ते कुत्र करत असतं. कारण या 84 लक्ष योनीमध्ये सर्वात पहिले यमदूत जर कोणाला दिसत असेल तर त्याचं नाव कुत्र आहे. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये श्वान म्हणता. काय म्हणता? श्वान म्हणता. आणि कुत्र्याला हाड म्हणायचा अधिकार तोपर्यंत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला खायला देत नाही. जर तुम्ही त्याला खायला न देता जर हाड म्हटलं त्याचे पद्म तुम्हाला भोगावे लागणार. आणि बऱ्याच लोकांनी भोगले सुद्धा असतील. कुत्र्याला मारायचं नसतं. काही लोक कुत्र्याला फाटकं मारतात, दगड मारतात, पण जेव्हा कुत्र्याला लागतं तर ते भोलेनाथांना अजिबात सहन होत नाही. आणि भोलेनाथा कुठला बदला कुठे काढेल हेही सांगता येत नाही. जर अचानक कुत्र तुमच्या दारी आलं आणि जर तुमच्या घरामध्ये जर अन्न पदार्थ तयार नसतील तर हात जोडून त्याला सांगा, हे नाथ तुम्ही थोड्या वेळाने या, अजून आमच्या घरी स्वयंपाक झालेला नाही. इतकं बोला तरी ते कुत्र चाललं जाईल. आणि जर तो जास्तच पुण्यवान असेल तर तो तुमच्या दारी थांबेल, बसेल. महाराज तुम्ही काय सांगता थांबेल बसेल? आम्ही 2 लाख रुपये खर्च करून कुत्रा आणलेलं आहे. किती? 2 लाखाचं कुत्र आणलेल्यांनी मायबाप वृद्धाश्रमात ठेवले. किती हुशार आहेत ते. असो, हनुमंतराय पाडण्यामध्ये आपले आपले झोपलेले, मांडीवरती मांडी ठेवली, सूर्याकडे बघितलं आणि मनातल्या मनात विचार केला, हा जास्तच तपतो म्हणे.
खाऊन टाकू का याला? इकडे तिकडे बघितलं, कोणीच नव्हतं. डायरेक्ट खिडकीतून उडी मारली, सूर्याला गिळायला गेले. आता हे विज्ञानाच्या कसोटीवर बसत नाही, हे सायंटिफिक प्रूफ करता येणार नाही. पण हनुमान चालिसेमध्ये जे अंतर सांगितलेलं आहे, जुग सहस्र, जे हनुमान चालीसमध्ये जे एक वाक्य ते म्हणता म्हणता आलं की ते पूर्ण म्हणता येतं. तर ते अंतर जर तुम्ही व्यवस्थित तपासलं तर पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर बरोबर निघतं. 15 लाख किलोमीटर सूर्य आपल्या पृथ्वीपासून आहे, सुमारे 15 लाख किलोमीटर. सूर्याची किरण पृथ्वीवर पडायला 8 मिनिट लागतात आणि त्या 8 मिनिटामध्ये आता या हनुमंतरायांनी म्हणजे रुद्राने लहानपणी तो गिळण्याचा प्रयत्न केला. का प्रयत्न केला तेही सांगतो. जेव्हा हनुमंतराय सूर्याच्या दिशेने पळाले, सूर्याच्या लक्षामध्ये आला की हा आपल्याला खाऊन टाकेल. तेव्हा सूर्यदेवाने इंद्राला मदत मागितली आणि इंद्रदेवाने आपलं वज्र हे रुद्राला मारून फेकलं आणि गिळणारा सूर्य अर्धा तोंडात गेलाच होता, अर्धा बाहेर काढण्यासाठी वज्र तोंडाला लागलं, होनवटी सुजली, रुद्र खाली येऊन पडला आणि खाली आल्याच्या नंतर त्याचं जे तोंड सुजलं होतं, जी होनोटी सुजली होती, तर त्या होनोटी सुजल्यामुळे रुद्राचं पहिलं नाव आहे हनुमान. अंजनीचा मुलगा असल्यामुळे अंजनी पुत्र, पवन देवाच्या कृपा आशीर्वादाने झालेला असल्यामुळे पवन पुत्र आणि केशरीचा मुलगा असल्यामुळे केशरी नंदन, अशा पद्धतीने भरपूर ते हनुमंतरायांना नावं पडलेले आहे. हनुमंत म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भोलेनाथांचा अवतार आहे. मग भोलेनाथांनी रुद्राचा अवतार का घेतला? तर जेव्हा जेव्हा विष्णुदेवाने अवतार घेतला तेव्हा तेव्हा भोलेनाथांनी सुद्धा अवतार घेतला. जेव्हा रामचंद्र परमात्म्याच्या रूपाने विष्णू परमात्मा आले होते तेव्हा हनुमंताच्या रूपाने भोलेनाथ आले होते. जेव्हा विष्णू परमात्म्याच्या रूपाने कृष्ण परमात्मा आले होते तेव्हा भोलेनाथ हे उद्धव म्हणून आले होते. आणि जेव्हा संत तुकाराम महाराज यांच्या रूपाने विष्णू परमात्मा आले होते तेव्हा समर्थ रामदास स्वामी हे भोलेनाथांच्या रूपाने आलेले होते. ही शृंखला जशीच्या तशी आहे. पण जर तुम्ही अजून विचार केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल, हनुमंतराय संन्यासी, उद्धव संन्यासी आणि रामदास स्वामी सुद्धा संन्यासी. इकडे तुकाराम महाराजांना 2 पत्न्या, इकडे कृष्णाला 16,108 पत्न्या, इकडे रामांनी सुद्धा लग्न केलेलं आहे. मग विष्णुदेव लग्न करतो आणि भोलेनाथांच्या रूपाने आलेला अवतार का लग्न करत नाही? तर त्याच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा विष्णुदेव जन्माला येतो तेव्हा त्यांच्या बरोबर माता लक्ष्मी सुद्धा जन्माला येते. पण जेव्हा भोलेनाथ जन्माला येतात तेव्हा मात्र माता पार्वती काही अवतार घेत नाही आणि पार्वती वर असल्यामुळे भोलेनाथांना खाली काही लग्न करता येत नाही आणि म्हणून ते ब्रह्मचारी राहता, संन्यासी राहता आणि विष्णुदेवाला सगळ्या पद्धतीची मदत करतात. हनुमंतरायांचा जन्म रामचंद्र परमात्म्यांच्या सहकार्यासाठी झालेला होता. सगळं रामायण तुम्हाला मी गेल्या 3 वर्षापासून सांगितलेलं आहे. तुम्ही रामायणाचे चांगले भोगते आहात, तुम्ही ऐकलेलं आहे रामायण, त्याच्यामुळे ते फारसं सांगण्यात काही अर्थ नाही. पण जेव्हा रामांचं आणि रावणाचं युद्ध झालं होतं आणि जेव्हा रावण मेला आणि रामचंद्र परमात्मा जेव्हा परत अयोध्येमध्ये आले तेव्हा माता सीतेच्या मनामध्ये अहंकार तयार झाला होता की आपल्याला या लोकांनी खूप मदत केली, यांनी आपल्यासाठी त्यांचा प्राण जीव धोक्यामध्ये घातला, यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. रामचंद्र परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये हास्य निर्माण झालं आणि रामांनी मनातल्या मनात विचार केला, हे सीता, ज्यांनी आपल्यासाठी आपला प्राण धोक्यात टाकला अशा ना सुग्रीवाला मी काही देऊ शकतो, ना जांबवंताला काही देऊ शकतो, ना हनुमंताला काही देऊ शकतो. पण सीता मातेच्या मनामध्ये अहंकार आहे की नाही, मी तरी काहीतरी देणार. मग रामचंद्रांनी सांगितलं, तुला जे पटेल ते देऊन टाक. सुग्रीवाला किष्किंधा नगरी दिलेली आहे,
जामवंताला आशीर्वाद दिलेला आहे, पुढच्या जन्मामध्ये मी तुमच्या मुलीसोबत लग्न करेल. नळ नीळ यांना सुद्धा भरपूर काही असं सोनं नाणं वाटप केलेली आहे. आणि या सगळ्यांमध्ये हनुमंत काही दिसत नाही. हनुमंतराय झाडावरती बसलेले होते. माता सीतेने बघितलं आणि रामचंद्रांना सांगितलं, हे प्रभू, अरे हा सर्वात महत्वाचा कॅरेक्टर आहे. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. हा जर उडत उडत लंकेत आला नसता तर माझा शोध लागला नसता. आता रामांनी मनातल्या मनात हनुमंताला विनंती केली, हे भोलेनाथ, हे रुद्रावतार, आता तिला जास्तच अहंकार होतोय. ती अजूनही तुम्हाला ओळखू शकत नाहीये. तिच्याकडून मी तुमची माफी मागतो. आणि सीता मातेने सांगितलं, या तुमच्या परम भक्ताला खाली बोलवा, याला मला काहीतरी द्यायचंय. आणि हनुमंतरायांना आवाज दिला. हनुमंतराय म्हणजे भोलेनाथ माता सीतेजवळ येऊन उभे राहिले. आणि माता सीतेने सांगितलं, हे हनुमान, बोल, तुला काय देऊ शकते मी. तेव्हा हनुमंतांनी रामांकडे बघितलं आणि रामांनी सांगितलं, बघा, तुमची गुरुआई तुम्हाला काही देत असेल तर घ्या. हनुमंताने सांगितलं, माता, मला काही नकोय. माझ्या जीवनामध्ये राम आहे हे भरपूर आहे. मला बाकी कुठल्या गोष्टीचा लाभ लोभ नाही. पण तरी सुद्धा माता सीतेने आपल्या वडिलांनी दिलेली नवरत्नांची माळा आपल्या गळ्यातून काढली आणि हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये टाकली. हनुमंतरायांनी ती बघितली. हनुमंतराय झाडावर चढले, माळा घेतली, माळा गळ्यातून काढली आणि आपल्या तोंडाने एक एक मणी ते तोडायला लागले. एक एक मणी तोडायचा, फेकायचा. आणि सीता मातेने ते बघितलं आणि बघितल्याच्या नंतर माता सीतेला खूप राग आला. बाईला राग लवकर येतो. आणि सीता मातेने त्यांना खूप काही बरं वाईट बोलले. मूर्ख, अरे बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. अरे एवढी नवरत्नांची माळ तुला दिली आणि तू खुशाल मनी फोडून फोडून फेकतोय. तेव्हा हनुमंताने सांगितलं, माता, मी तुम्हाला आधीच सांगितलं, मला कोणत्याच गोष्टीचा लाभ लोभ नाहीये. मग तू हे मनी फोडून का फेकतोय. मा, मी त्याच्यामध्ये कधी राम बघतोय. मी त्या मनी फोडतोय पण त्याच्यात राम काही दिसली नाही आणि त्याच्यामुळे मी ते फेकून देतोय. मग या मन्यामध्ये राम नाही तर तू ते मनी फोडतोय. म्हणे, हा, मग तुझ्यात राम आहे का. हो, राम आहे. मुझको कोई जीना है चाहिए, राम के नाम का मुझको रब चाहिए। मुझको कोई जीना है यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले से अमृत को पीने, सुख मिले को पीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में।
का सदा ही मैं चिंतन करूं राम प्रिया हूँ मैं राम सिमरन करूं प्रिया राम का सदा मैं चिंतन करूं सच्चा आनंद है सच्चा आनंद है शरीरे श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने आणि हनुमंतांनी माता शिलेचं सांगितलं फक्त हे मनीच नाही, ज्या ज्या गोष्टीत राम नाही ती गोष्ट माझ्या कामाचीच नाही. आणि माझी छाती पाडून दाखवली होती. आणि माता सीतेने बघितलं की राम आणि माता सीता दोघेही त्या हृदयामध्ये होते. हनुमंताने छाती देवासाठी पाडली होती. आणि एक ते पिक्चरचं गाणं आहे, ऐकलंय का तुम्ही? ऐकलंय मामा? दिल चीर के दे. उमापति महादेव की नमः पार्वती पतये हर हर महादेव. आणि या ठिकाणी हनुमंतरायांनी आपली छाती फाडून देवदर्शन दाखवून दिलं. त्याच्यानंतर एक दिवस माता सतीने सीता मातेने आंघोळ वगैरे केली आणि आपल्या बेडरूम मध्ये, तुमच्या भाषेमध्ये बेडरूम, त्याच्यानंतर ते काचाचं काय असतं ते ड्रेसिंग टेबल आहे की नाही, त्या ड्रेसिंग टेबल मधून यशोदा त्या सीता मातेने सिंदूर काढला आणि सिंदूर लावला. आता सिंदूर लावायची काही महिलांना लाज वाटते, काही तर टिकली लावणार नाही, कुंकू लावणार नाही. आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे बरं, त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. पण ज्या सनातन हिंदू धर्मात तुम्ही जन्माला आलेले आहात त्या धर्माचं पालन जर तुमच्याकडनं होत नसेल मग तुमच्यावर शंका येते आम्हाला की तुम्ही खरं हिंदू आहेत का. बाईच्या जातीने मस्तपैकी सिंदूर पतीच्या नावाचा लावला पाहिजे. पूर्वीच्या महिला असं जास्त कुंकू लावायच्या. कुंकू म्हणजे शोभेचं नाही वस्तू आहे, तर कुंकू म्हणजे साक्षात आपल्या पतीच्या असण्याचं एक प्रूफ आहे. एखादी बाईचा मालक मेला तर तिला तो अधिकार राहत नाही, काहींना असून सुद्धा मेलेला सारखा असतो, नाही की नाही. कुंकू लावलं पाहिजे. जेवढं मोठं कुंकू तेवढं आयुष्य नवऱ्याचं जास्त. हे मी नाही सांगत, हे रामायण सांगतं. माता सीतेने सिंदूर लावलेला आहे आणि हनुमंतरायांनी विचारलं माता सीतेला, मा हे काय ग? म्हणे अरे हनुमंता, हा सिंदूर आहे ना रामांच्या नावाचा आहे. म्हणे याने काय होतं? म्हणे याने असं होतं म्हणे की हे लावलं ना की आपल्या रामांचं आयुष्य वाढतं म्हणे. म्हणे असं? म्हणे हा. अरे जितकं जास्त लावलं तितकं आयुष्य वाढतं. आणि हनुमंताला काय पाहिजे होतं? अहो भाऊने अख्खा अंगले लाईली ना सिंदूर, हा कांग भरून घेतलं आणि गेला त्या माता सीतेसमोर. सीता बी घाबरून गेली. तो म्हणे मीच आहे म्हणे. म्हणे तू? तुम्हीच तर सांगितलं म्हणे जेवढं जास्त सिंदूर तेवढं आयुष्य जास्त. मी अख्ख्या अंगाला लावलं, माझ्या स्वामींचं आयुष्य वाढलं पाहिजे. असा दास भेटायला सुद्धा भाग्य लागतं. आणि माझी तर विनंती असेल तुम्हाला, ज्याने तुम्हाला पोट भरायची अक्कल शिकवली आणि ज्या गोष्टीमुळे तुमचं पोट भरतं अशा दोघही गोष्टींना कधी नाव ठेवलं नाही पाहिजे. असे भरपूर आहेत, मालकाला पाठीमागे शिव्या घालतात. पण एक ऐकला, जो व्यक्ती मालकाशी प्रामाणिक राहू शकत नाही तो जगतामध्ये कुठंच आनंदी राहू शकत नाही. ज्या गोष्टीने तुमचं पोट भरतं ती तुमची लक्ष्मी आहे आणि तिच्याबद्दल तुम्ही आदरच बाळगला पाहिजे. बऱ्याच लोकांचं एक मत असतं, आमच्या लोकांमध्ये सुद्धा,
ही कथा वगैरे चालू असली ना, लोक म्हणतात आम्हाला काही गरज नाही बरं कथे वगैरेची, आम्हाला भरपूर कथा आहे असं म्हणतात ते. परंतु आम्हाला भरपूर कथा आहे, आम्हाला कथेची गरज नाही असं म्हटलं आणि जर ते देवाने ऐकलं तर देव तुम्हाला एक दिवस घरी बसवल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळे एखादी विचार मनामध्ये आणताना फार मोठ्या गोष्टींचा विचार करा. काही लोक म्हणतात महाराज अहो धंदा अहो बंद कट्टाक सो आमले गरज नाही आणि नेमकं देव मग. तर त्याच्यामुळे ज्या गोष्टीने आपलं पोट भरतं त्या गोष्टीला नाव ठेवायचं नाही, त्याच्याबद्दल आदर बाळगायचा. मग हनुमंतरायांनी पूर्ण अंगाला शेंदूर लावला. आता शेंदुराला संस्कृत मध्ये बज म्हणतात. काय म्हणता? बज. आणि बज आणि पूर्ण अंगाला लावल्यामुळे सीता मातेने त्याला बजरंग अशा पद्धतीचं नामकरण केलेलं आहे. आणि आपण त्याला बजरंग बली म्हणून हाक मारतो. शक्तीचं दैवत आहे. आणि अशा पद्धतीने भोलेनाथांचं ते रूप आणि त्यांच्याच तोंडून ऐकलेलं हनुमंतरायांच्या मनातला भाव प्रगट करतो आणि आपल्या दुसऱ्या अवताराकडे येतो. 10:15 10:30 वाजले, अजून अर्धा पाऊण तासाची आपली कथा शिल्लक आहे. काही म्हणतील बट बट उठे जात महाराज. त्याचं कारण फार मोठं आहे, ते मी तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगेल. हरी हरे जन में जिस भजन में राम का नाम ना हो उस भजन को गाना ना चाहिए. बोलताना एखादा भजन म्हणताना हनुमंतरायांचं प्रेम हे रामचंद्र परमात्म्यावरती आहे. तर या ठिकाणी आता हनुमंतरायांचा विषय जरा बंद करतो. या ठिकाणी हनुमंतराय भोलेनाथांचे अवतार आहे. कसे जन्माला आले, कशासाठी जन्माला आले, फक्त राम काळामध्ये हनुमान आहे असं नाही, तर हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक आहे. जेव्हा रामचंद्र परमात्मा हे जग सोडून निघून गेले तेव्हा हनुमंतरायांना त्यांनी सांगितलं होतं, हे हनुमंता, हे रुद्रा, तू अजून या धर्तीवरून जाऊ नको. तेव्हा हनुमंतरायांनी सांगितलं होतं, जर तुम्ही मला सोडून गेले मी कुठं राहायचं. तेव्हा रामचंद्र परमात्म्याने सांगितलं होतं, ज्या ज्या ठिकाणी नामसंकीर्तन चालेल, ज्या ज्या ठिकाणी कथा चालेल, त्या त्या ठिकाणी तू जाऊन माझी कथा श्रवण कर. आणि जोपर्यंत तू या मृत्यू लोकामध्ये आहे तोपर्यंत कथा कीर्तन चालतील. ज्या दिवशी कथा कीर्तन बंद झाले त्या दिवशी तू परत वर निघून ये. आणि म्हणून जेथे जेथे देवाची कथा असते, जिथं जिथं कीर्तन असतं, त्या प्रत्येक ठिकाणी साक्षात हनुमंतराय विराजमान झालेले असतात. हनुमंतराय कथा ऐकतात. हनुमंतरायांबद्दल एक गैरसमज आहे, हनुमंताच्या मंदिरामध्ये बायांनी जाऊ नये. बरोबर आहे का? काय बरोबर आहे? केस वैजी हनुमंतराय सुद्धा एका आईच्या पोटी आलेले. हनुमंतराय चिरंजीव आहे. फक्त जाऊ नये का नियम सांगितला? कारण ते ब्रह्मचारी आहे. ते ब्रह्मचारी आहे, संन्यासी नाही. संन्यासामध्ये ब्रह्मचार्यामध्ये अंतर आहे. काही महिलांना फार पुडका आलाय. आमचे गुरु का नाही महाराज, सोन्याच्या ताटाशिवाय ना ते एक घास सुद्धा खात नाही. बर, यात कसलं मोठेपण, कसलं मोठेपण. साधूकडे मोठी गाडी असली म्हणजे तो मोठा महाराज, त्याचा एखादा मोठा आश्रम असला का तो मोठा महाराज. जर समजा त्याच्याकडे जर नोकर चाकर बॉडीगार्ड असले तर तो मोठा महाराज. माझा एक प्रश्न आहे मामा तुम्हाला, मी महाराज आहे बरोबर आहे, या जगात माझा कोणी दुश्मन असला पाहिजे का? माझा दुश्मन असला पाहिजे? नाही पाहिजे ना. मग मी माझ्या बाजूला 2 लोक ठेवतो बंदूक घेऊन उभे. का? का मला कोण मारायला येणार आहे? पण माझ्या सुरक्षेसाठी कधी बंदूक धरणारे असतील. मग आम्ही कथेमध्ये असं म्हणतो की मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अघात निवाराया. तुम्ही जर देवाची भक्ती केली, जर तुम्ही योग्य धर्म केला तर परमात्मा तुमचं संकट दूर करतो. मग जर तो सांगणाऱ्याचं संकट दूर करणार नाही का? माझं करेल का नाही? म्हणजे जर माझा रक्षण करणारा परमात्मा असेल तरी मला बॉडीगार्ड लागता, म्हणजे मग मी आज देखावानी करत आहे का? परमार्थामध्ये देखावा फार झाला, परमार्थामध्ये झगमग झालं. जो दिखता है वही बिकता है.
पण संत साहित्यामध्ये महत्व हरवी, चातुर्य हरवी, महत्व लपवी, तो साधू असतो. भावार्थ रामायणामध्ये तर खूप गोड वर्णन आलेलं आहे. संत परंपरेमध्ये पहिल्यांदा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज देहू गावामध्ये आले होते. सगळ्या भारताचं आराध्य दैवत असलेले महाराज छत्रपती पहिल्यांदा देहू गावात आले तर इंद्रायणीच्या काठावरती जगद्गुरु तुकाराम महाराज गाय धुत होते. काय धुत होते? गाय धुत होते. आणि ते दोन सुभेदार आले आणि सुभेदारांनी विचारलं, ए या गावात तुकाराम महाराज राहतात का? कोणाला विचारताय ते? अरे तुकाराम महाराज म्हणे. तुकाराम महाराज? अरे कसला महाराज तो? महाराज नाही येतो. मग तो काय देव धर्म करतो? तो काय देव धुतो? तो काय संध्या करतो? काय करतो तो? काय पूजा विधी करतो? काय कर्मकांड करतो? नाही. आणि असं बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले. विचारलं नाही तुम्ही कोण आहे, डायरेक्ट पाया पडले. पाया पडल्याच्या नंतर बाकीचे मावडे विचारताय छत्रपती शिवाजी महाराजांना, तुम्ही का पाया पडताय याच्या? अरे भालेदारांनो, अरे तुकाराम महाराज आहे. हे तुकाराम महाराज आहे. आणि तुम्ही कसं ओळखलं? आम्हाला आमच्या आईने सांगितलं होतं, साधू हा साधू पण लपवतो, दाखवत नाही. आता वास्तविक ते सांगू शकत होते, मी तुकाराम महाराज आहे, तर ते जगद्गुरु झाले नसते. मी तुकाराम आहे हे सांगण्यासाठी माझी मज झाली अनावर वाचा. इतकं साधू हा साधा असतो, सरळ असतो, तर त्याचं इम्प्रेशन पडावं म्हणून एकही कार्य करत नाही. संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा देह कष्ट विती परोपकारे. जो स्वतःच तोतांड मांडतो, जो स्वतःचं महत्व लोकांना सांगतो, तो साधू नसतो. तर साधू तो असतो जो आपल्या ज्ञानाचा उपयोग अज्ञानी लोकांना सज्ञानी करण्यासाठी वापरतो. हे साधू असतो. एका ठिकाणी तर फार गोड वर्णन आलेलं आहे. त्या चरित्रात गेलो तर आपला विषय जाईल. शिवकथेमध्ये जितकं महत्व भोलेनाथांना आहे ना, तितकंच महत्व चंद्राला आहे. का? कारण चंद्र हा भोलेनाथांचा साडू आहे. कोण आहे? कोण आहे? मामा खरं खरं सांगा, तुम्हाला भाऊ आहे का? संसारे काका भाऊ आहे तुम्हाला? आहे का? आपल्या भावाने आपल्याला 10,000 मागितले आणि त्याच दिवशी आपल्या साडूने आपल्याला 10,000 मागितले. कोण दिशात? साडू भाऊ आहे की नाही? राहू द्या, बडा जगले माहितीये. भावापेक्षा प्रेम जाऊ द्या. त्याच दिवशी बहिणीने 10,000 मागितले आणि त्याच्या 10 मिनिटाने सालीने 10,000 मागितले. सालीला वा आई म्हणणं आहे, पण समाजाचा न्याय आहे. पण एक ऐका ना, ज्याला बहीण नाही ना, त्याच्या जीवनामध्ये फार मोठं काही असं सुखाचं वारं राहत नाही. बहीण म्हणजे आई गेल्याच्या नंतर आई आहे. इथं जितक्या बहिणी बसल्या आहेत ना, जर तुम्हाला भाऊ असेल ना, तुम्ही फार भाग्यवान आहे. आणि इथं बसलेले माणसं जर तुम्हाला बहीण असेल ना, तर तुम्ही फार भाग्यवान आहे. भावाची किंमत बाप मेल्यावर आणि बहिणीची किंमत आई मेल्यावर कळते. ज्याने बहिणीचा आशीर्वाद घेतला ना, तुम्ही हातात माती घ्या, सोनं होणार. आणि बहिणीला भावाकडनं फार काही अपेक्षा नाही आहेत, फार काही अपेक्षा नाही. आता मागे रक्षाबंधन झाली आहे की नाही? आखची दिवाळीला आपल्या बहिणीला आपल्या घरी आणा. 10-15 रुपयाचं तिला उठणं सांगा. आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी झोपेतून उठा आणि अक्काला म्हणा, अक्का माझी पाठ घासून दे का. तुमच्या बहिणीच्या हातामध्ये उठणं द्या.
तुमच्या बहिणीला पाठ घासायला लावा आणि तुमच्या बहिणीशी 2 शब्द बोला. तुमची बहीण पाठ घासता घासता रडेल, दादा काळजी घेत जा रे. अण्णा होते ना तेव्हा मी फार वेळा तुझ्या घरी यायची, पण अण्णा गेल्यापासून माझं काही जमत नाही. कारण मी जेव्हा बी तुमच्या घरी आली तेव्हा तुमच्यामध्ये भांडणं होता आणि माझ्या भावाच्या संसाराला आग लागू नये म्हणून कोणताही सण असू दे मी माझ्या गावातच मनवते. भावाचा विचार करते ती बहीण असते, ती उठणं लावेल तुम्हाला. तुमच्या बायकोचं तिथं जमणार नसेल तिला मुक्कामाला ठेवू नका. तिला 11 वाजेला गोडधोड जेवण करा, तिला गाडीवर बसवा, साडीच्या दुकानात घेऊन जा, 1000-500 रुपयाची साडी घ्या. तुम्हाला जर भाचे असतील 500-500 रुपयाचे कपडे त्यांनाही घ्या. तुमची बहीण ती साडी घालणार, तुमचे भाची ते कपडे घालणार, तुमच्या समोर ते तयार होणार, त्यांना बस स्टँडवर सोडा. तुमची बहीण घराच्या बाहेर येणार, दोघे हात वर करणार, त्या साडीकडे बघून, तिच्या लेकरांकडे बघून माझ्या भावाचं कल्याण हो असा मनातल्या मनात आशीर्वाद देणार. त्या बहिणीला बस स्टँडवरती सोडा, तुमची बहीण निघून जाणार. बहीण घरी गेल्याच्या नंतर संध्याकाळी शेजारच्या पाजारच्या बहिणींना सांगणार, माझ्या भावाने साडी घेतली बरं, तुम्ही 1000 रुपयाची घ्या. 4000ची सांगेल ती बहीण आहे, ती भावाची हलकी होऊ देणार नाही. तुमचा भाचा बाची जाऊन तुमच्या पाहुण्यांना सांगतील, पप्पा मामांनी कपडे घेतले हो, माझे मामाकाने खूप चांगले आहेत. 1000-2000 मध्ये बहिणीचं प्रेम विकत घेता येतं, इतकी साधी आमची बहीण आहे. आणि मग ती सणाला वाट बघते. अरे गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, माहेराच्या सणाला बंधू मला नेईल. गाडी डोंगराची घेऊन बंधू मला येईल ग, माहेराच्या सणाला बंधू मला नेईल ग. माहेराच्या सणाला बंधू मला नेईल ग, गाडी डोंगराची घेऊन बंधू मला नेईल ग. पूर्वीच्या काळी महिला वर्ग आखजी दिवाळीला जायच्या ना गावाकडे, आजूबाजूच्या मैत्रिणी सगळ्या माहेराला आलेल्या पोरी एका गल्लीमध्ये पाल टाकायच्या, त्या पालवरती सगळ्या मैत्रिणी बसायच्या, गप्पा मारायच्या. आखजीच्या दिवशी गावाच्या बाहेर जाऊन झाडाला झोके बांधायच्या, झोके खेळायच्या. आता टाइम नाही राहिला, आता आखजी नाही, दिवाळी नाही, आता माणसांकडे वेळ शिल्लक राहिला नाही नाते जपासायला. आणि ठीक आहे, जो होता तो काळ निघून गेला. जितकं महत्व भोलेनाथांना आहे तितकं महत्व याच्यासाठी सांगितलं की भोलेनाथ आणि चंद्र एकमेकांचे साडू आहेत. साडू कसे काय आहेत महाराज? का? कारण ज्या प्रजापती दक्षाची मुलगी भोलेनाथांनी पत्नी म्हणून केलेली आहे, त्याच प्रजापती दक्षाच्या 27 मुलींसोबत लग्न चंद्राचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये जी सर्वात सुंदर होती तिचं नाव आहे रोहिणी. ती चंद्राला खूप आवडायची, पण चंद्र दिसायला इतका सुंदर होता का 27च्या 27 मुलींचं प्रेम त्या चंद्रावर आलेलं होतं. आणि 27 मुलींनी चंद्रासोबत एकाच वेळेस लग्न केलं. लग्नाला 4-6 महिने झाले,
चंद्राचं आयुष्य एकदम आनंदात चालू होतं. आटे एक बेटीने राणी त्याला 1/27 भेट जायला होत्या. तो काय दम मारी एकदम आनंद, टेन्शनच नाही. कधी ह्या गाडीवर, कधी त्या गाडीवर, कधी आई संगे, कधी ती संगे. पण 6 महिने प्रेम चाललं आणि जे व्हायचं ते झालं. नवीन लग्न ठरलं किंवा नवीन लग्न जमलं, मुलगा मुलगीला बघायला जाणार. बघायला गेला, मला अजूनही समजलं नाही मामा, 5 मिनिटामध्ये तो मुलगीला बघणार, त्याला पसंत कशी पडते 5च मिनिटात? जी मुलगी 5 मिनिटात पसंत पडली, खरं सांगा दिसण्यावर गेला का वागण्यावर गेला? 5 मिनिटात. तिने चहा बनवली आणि ती मागच्या घरातून पोहे घेऊन आली. तिने बनाडेले का बाहेर तीन मागाडेले का तिने माईने बनाडेले याले माहिती. अहो ते त्यांनाच ताणमाय. आणि अहो पोरद खाल जाईल, अहो त्या मित्रसली विचार तुला कशी वाटरानी, त्याला काय संबंध आहे? त्यांना काय संबंध आहे? त्याला कशी वाटरानी. मी तर असं बघितलेलं आहे, नवरदेव मुलगी बघायला जातो, तिथं कधी लहान मोठी बहीण असली, नवरदेव म्हणतो मला हिच्याशी नाही करायचं, मला लहानीशी करायचं. कितला बिंडोकपणा आहे हो. जेव्हा पूर्वीच्या काळी संबंध व्हायचे, जेव्हा चंद्राचा संबंध झाला होता ना, तेव्हा चंद्र हा मुली बघायला गेला नव्हता. तर 27च्या 27 मुलींनी चंद्राचं तेज बघून आपल्या बापाला सांगितलं होतं की बाबा आम्ही लग्न करणार तर चंद्रासोबत. आणि मग त्या चंद्राच्या प्रेमात पडलेल्या मुली बापाने सांगितलं ठीक आहे मुलगा चांगला आहे देऊन टाका. भोले बाबांनाही आनंद झाला. चला, मस्त मंगलमय वातावरण होतं. पूर्वीच्या काळी माणूस मुलगी बघायला जात नव्हता, बरोबर आहे बाबा? तुमच्या काळामध्ये, हा आपल्या काळात, ये साहेबा तुम्ही गेले होते का? नाही ना. आपला बाप संबंध ठरवायचा, बरं का सोपान दादा? आज नाईट नव्हती का? आपला बाप संबंध ठरवायचा, आपला काका चुलता संबंध ठरवायचा. आणि मग तो मुलगा असो का मुलगी असो, त्याला ते लग्न करावं लागायचं. मग तो काळा आहे, फुटका आहे, बेंड्या आहे, जाडा आहे, कसा का असे ना, पण आमच्या माईने जसा असेल तशा पतीशी प्रामाणिकपणे संसार केला, तलाक नाही मागला. पूर्वी सारख्या कधी मार खातील ना, आताच्या पोरी मर जातील त्या. आटे एक बी असा माणूस नाही की त्याने बाईले मारेल नाही. वाव, हात वर करा. की मी पण बाईल मारेल नाही, हात वर करा. पण एवढा मार खाऊन त्या बाईने खानदानीचा तुमचा संसार केला. तुम्ही भाग्यवान आहे, खानदानी बाय भेटतीत नाही. हा ते मार बर म्हणा, विशाल मारले म्हणा, तुम्हाला लगीन उद्या आणि तुम्हाला बाईले मारी काढा. हा नाही मारू शकत आपण बाईला आता. त्याच न काय मन बी तशीच आहे. आमच्या महाराज लोकांना एक बंधन आहे, आम्हाला ना रागवता येतं ना बोलता येतं. आम्ही जर रागमा जरी बोललोत ना, ते आमले आमनी व्हिडिओ काढतात. महिलांची इज्जत केली पाहिजे म्हणतं, तुम्हाला शिकाळ. तुम्ही महाराज आहे, आम्हाला माहिती आहे, नको दांगडो करू. काहीच बोलता येत नाही. तुम्ही एकाने हातवर केला नाही याचा अर्थ तुम्ही बटाच नाही एक का वैना जोडपा दिले, पण तरी बाया राहिल्या का नाही? राहिल्या ना. का राहिल्या? कारण त्यांनी तुम्हाला समर्पित भावनेने पती मानलंय. मार ठोक काही कर, आम्ही जाऊ आहोत नाही. याला म्हणता खानदानी संस्कार. आणि ते संस्कार त्यांच्या मायबापाने दिले होते आबा, की जे मायबाप आज देत नाही देत. ते मुलीचं लग्न ठरू द्या. दग बेटा चू चू. आपली गरज नाही या भाडा, त्याहून तर आपला घर 6 महिना राहिदक बटासना अंदाजले. सासू जास्त शहाणपणा करी, 3 तोंडवर फेकीये बटा. जवाई बापुल्ले आपला गाव माये, मी टुले बस स्टँडवर पानटपरी टाक दिसू, तू चुना लावत जाय तटे माय. पूर्वीच्या काळी जर मुलीने चुकी केली मामा आणि ती जर घरी आली माहेरात, तिचा बाप तिच्या कानपट्यात मारायचा, जवायाकडे घेऊन जायचा, जवायाच्या सामने हिच्या कानपट्यात मारायचा. आते मर जाईस, घरी येत नको. मग ती बेईसन रे. आते
थोडस का काही वयना चांदणी तिने माय टेम्पोच पलटी वय घ्या. आणि तुम्ही माना तुम्ही नका मानू, कथा वगैरे तिकडे जाऊ द्या थोडशी, पण या ठिकाणी बसलेल्या 90% मुलींचे संसार जर खराब कोणी केले असतील तर तिनं मायने करेल. मायने नाही सहन होणार. जवाई जवाई बैल पाहिजे त्याला, बैल. पोऱ्या ऐका ना तुम्ही, सांगत तुमल्या तुम्ही विषय निघत जायले झाला दांगडो का वयना. नवीन लग्न झालं मुलीचं, सगळ्या गल्लीत सांगायची ती म्हातारी मालेकानी जवाई देव भेटेले म्हणे. देव मग बाईचे रे का देव कस काय म्हणे, म्हणा पोरना एक शब्द सुद्धा ओलांडच नाही म्हणे तो. अंतून पोऱ्या नाही तो बैल आहे म्हणे तो, बट तिनं ऐकस म्हणजे तू ना पोरना ऐकस ते तो बैल. वहूचा ऐकतो तो बैल आणि मुलीचा ऐकतो तो देव. मुलगी कधी दिवाळीला आली ना बंगईवर बसली का ही अशी घराच्या बाहेरून बघते, शेजारच्या बायांना सांगते दका कसा राम सीताना जोड्या बटेले. आणि जे खरंच राम सीता आहे, पोरगीला किती बी जीव लावा मामा, अंतकाळामध्ये 13 दिवस तुमच्या घरामध्ये राबणारी मुलगी नसते तर सून असते. कोण असते? मुलगी रडण्यात गुंग आहे, मुलगी रडणार आहे, मात्र सुनेला राबावं लागतं. आणि इथं बसलेल्या सगळ्या सासवांना सांगणं, जी शेवटी राबणार आहे ती भांडेल, ती तुमच्यावर राग भरेल, ती तुमच्याशी अवला करेल, पण शेवटी तुम्ही गेल्यावर तुमच्या मुलाचा संसार तीच करणार आहे. म्हणून मुलगीलाही जीव लावा, पण तितका जीव तुम्ही तुमच्या सुनेला लावला पाहिजे. आणि त्या सुनेने सुद्धा आपल्या सासूला आई म्हटलं पाहिजे. पहिले घरामध्ये मंदिरात जाऊ नका, आपल्या घराला मंदिर बनवा, त्या मंदिरात परमात्मा येईल अशा पद्धतीने घराचं एक वातावरण क्रिएट करा, तर परमार्थ आहे. नाही तर काही मजा नाही, काही मजा नाही त्याला. चंद्राच्या सोबत 27 लग्न आणि याचं प्रेम एकीवरच, तिचं नाव रोहिणी. 26 बायकांनी मिटिंग घेतली का? अहो खाऊ गल्ली माझा ते एक लिहिलेलं लई जास, अहो रविवारा बाजार माझा ते एक लिहिलेलं लई जास. अहो आपल्याकडे ध्यान नाही दिला ना. मग त्यांनी पप्पाला सांगितलं, पप्पा हे प्रजापती दक्षा, तुम्ही 27 मुलींचे लग्न त्याच्यासोबत लावून दिले, पण तो आमच्यावर काही जीव लावत नाही, आमच्यावर काही प्रेम करत नाही. मग प्रजापती दक्षाने जवाईला समजून सांगितलं, हे चंद्रा, हे जवाई बापू, मी तुम्हाला एक मुलगी नाही दिली, मी 27 मुली दिलेल्या आहे, सर्वांना जीव लावा. चंद्राने हो म्हटलं. 2-4 दिवस लावला जीव, आख होत जसं ना तसंच. मग प्रजापती दक्षाला परत कंप्लेंट गेली की तुमचे जवाई काही ऐकत नाहीये. मग प्रजापती दक्षाने चंद्राला शाप दिला. काय दिला? ऐकताय तुम्ही? काय दिला? शाप दिला. हे चंद्रा, तुझ्या सौंदर्याकडे बघून माझ्या 27 मुली तुझ्या प्रेमात पडल्या, पण तुला त्यांच्या प्रेमाची किंमत नाही. मी तुला शाप देतो, तू काळा पडशील. कसा पडशील? म्हणून दिसण्यावर प्रेम करू नये. काही लोक भलते चांगले दिसतात पण गया कापतीन बरं त्या. चंद्राच्या दिसण्यावर गेल्या होत्या त्या आणि चंद्र काळा पडला. पण चंद्राने विचार केला, कितीही काळा माणूस असू द्या, चांगल्या चांगल्या पद्धतीचे सनस्क्रीम लावून ते गोरं होण्याचा प्रयत्न करता. मी असं बघितलं होतं लहानपणी, फेरम लवली लावा 7 दिवसात गोरे व्हा. 7 वर्ष लावली, नाही होय ना मी गोरा. गणकच प्रयत्न करत मी. मग शेवटी मी विचार केला, ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चंद्राने खूप प्रयत्न केले पण काळा डाग काही गेला नाही. मग शेवटी साडू कामात पडतो. चंद्र गेले भोले बाबांकडे. भोलेनाथ काहीतरी सांगा हो. बोले बाबा म्हणे, भाऊ नवीन मार्केटला आलंय म्हणे डव डव दूध आहे म्हणे, त्याच्यात दूध. चंद्र म्हणे बठ्ठ लावाय गे, चांगला उपाय सांगा. विनोदात्मक अलंकार आहे बरं का. मग भोलेनाथांनी सांगितलं, तू एक काम कर, गुजरात राज्यामध्ये सौराष्ट्र नावाची भूमी आहे, त्या समुद्र काठावरती तू ब्रह्मदेवाचं तप कर. मग चंद्राने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली.
आणि कशासाठी केली तर त्या ठिकाणी एक माता गंगेचं आवाहन केलेलं आहे. ब्रह्मदेव निर्माण झाले. ब्रह्मदेवाने सांगितलं बोल चंद्रा तुला काय पाहिजे. तेव्हा या चंद्राने सांगितलं हे नाथ माझ्यावर जो डाग पडलेला आहे, मला जो रोग झालेला आहे, चर्मरोग म्हणतात त्याला, कर्करोग म्हणतात, तो गेला पाहिजे असं काहीतरी करा. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्या कमंडलूमध्ये गंगा आहे, त्या गंगेत जर तू आंघोळ केलं तर तुझं हे रोग जाईल. परंतु एक अडचण आहे. म्हणे कसली अडचण. या कमंडलूमधून जर मी गंगा डायरेक्ट पृथ्वीवर टाकली तर या पृथ्वीचा नाश होऊ शकतो. तू भोलेनाथांची तपश्चर्या कर आणि भोलेनाथांना आपल्या जटेमध्ये गंगा घ्यायला लाव आणि आपल्या शरीरातून आपल्या पायातून तिला या ठिकाणी प्रगट करण्यास तू विनंती कर. मग चंद्राने परत भोलेनाथांची तपश्चर्या केली. भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले. गंगा मातेला आपल्या जटेमध्ये धारण केलं आणि आपल्या अंगावरून पायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गंगा मातेला उगमस्थान प्राप्त केलं आणि त्या ठिकाणी कुंड तयार झालं. त्या कुंडामध्ये चंद्राने आंघोळ केली आणि त्या कुंडाचं नाव आहे चंद्रकुंड. काय नाव आहे. कुठं आलंय. सौराष्ट्रमध्ये. लक्ष देऊन ऐक जाता. माझा चंद्राचा रोग गेला. मग गंगा माता जायला निघाली. मग चंद्राने सांगितलं हे गंगा माता राहून जा ना. हे जे पाप मी केलंय ना, पत्नीला धोका द्यायचं, असं पाप कलियुगामध्ये प्रत्येक माणूस करणार आहे. तुम्हाला वाईट वाटू शकतं, परंतु आता इथून कथा झाल्यावर आम्ही 2, 2:30, 3 वाजेपर्यंत जागरण करतो. चांगले चांगले प्रश्न असतात. ज्या काही गोष्टी मी इथं बोलू शकत नाही त्या गोष्टी आम्ही तिथं मोकळ्या पद्धतीने विनंती करून ते करतो. तर प्रत्येक मानवाच्या मनामध्ये एकदा तरी परस्त्रीचा विचार येणार आणि एकदा तरी बाईच्या मनामध्ये परपुरुषाचा विचार येणार. कसा येणार. जेव्हा आपला पती आपल्या सोबत असतो आणि त्याच्यापेक्षा कोणीतरी बेटर द्यान दिसतं तेव्हा बाईच्या मनामध्ये शंका निर्माण होते. असा पाहिजे होता. आणि हे बाईच्याच नाही, हे द्रौपदीच्या सुद्धा मनात आलं होतं. माता द्रौपदी ना पांडवांची पत्नी, तिच्या बी मनात आलं होतं. केव्हा आलं होतं. जेव्हा तिला माहिती पडलं की कर्ण हा कुंती पुत्र आहे, हा पांडव आहे, तेव्हा तिच्या मनामध्ये 30 सेकंदासाठी विचार आला होता. 5 होते अहो 6वा बी राही जाता ते काही फरक पडता. हा तिच्या मनात आलेला प्रश्न श्रीमद भागवतामध्ये आहे. पण सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत नाही म्हणून सोडून द्याव्या लागतात. आणि जे प्राप्त झालं आहे त्याच्यामध्ये माणसाने समाधानी असलं पाहिजे. लक्ष देऊन ऐक जा. माणूस सायकल चालवतो. काय चालवतो. सायकल. पहिले तो पायदल असतो. मग त्याला असं वाटतं पायदल चालण्यापेक्षा सायकल भेटली तर बरं होईल. मग देव त्याला सायकल देतो. मग तो सायकल चालवतो. सायकल चालवून चालवून त्याचे गुडघे दुखायला लागतात. काय दुखायला लागता. मग त्याला असं वाटतं मोटरसायकल असती तर बरं झालं असतं. मग देव त्याला मोटरसायकल देऊन टाकतो. मग तो मोटरसायकलवर बसतो आणि असा केस उडवत चालतो. मला सांगा मामा, मोटरसायकलवर बसल्यावर कमरेचा त्रास चालू होतो का नाही. झाला चालू. आता त्याला असं वाटतं जर 4 व्हीलर भेटली ना मग कशाचीच गरज नाही. मग तो 4 व्हीलर घेतो. मग 4 व्हीलरमध्ये बसून बसून काय होते त्याची डेअरी पुढे येते. काय पुढे येते. मग ती डेअरी कमी करण्यासाठी तो जिम जॉईन करतो. काय जॉईन करतो. जिम. आणि त्या जिम जॉईन केल्यावर जिमचा मालक त्याला सायकलवर बसवतो. मग पहिले खोटे होता हो. दुनिया गोल आहे. जटे बट ना तटेत बटाड देऊन याको. म्हणून सायकल बरी आपली आपली. चंद्राने सांगितलं हे माता गंगा या ठिकाणी तुम्ही राहा ना. माझी विनंती आहे तुम्हाला. कारण जे पाप मी केलं ते पाप अजून लोक करणार आहे. मग त्यांचं सुद्धा पाप गेलं पाहिजे म्हणून तुम्ही इथं राहा आणि त्या सगळ्या लोकांचा उद्धार करा. तेव्हा माता गंगेने सांगितलं हे चंद्रा मी तयार आहे. मी एकटी राहणार नाही. तुझ्या साडूला विचार. बोले बाबाला थांबतो का इथं. मग बोले बाबांनी सांगितलं चल ठीक आहे. मग चंद्रासाठी आणि येणाऱ्या भाविक भक्तांचं कल्याण व्हावं
याच्यासाठी चंद्रकुंडाजवळ आपलं आत्मज्योतिर्लिंग चंद्रासाठी त्यांनी आपलं प्रस्थापित केलं आणि ते सोरठी सोमनाथ या नावाने ज्योतिर्लिंग म्हणून प्रस्तुत झालं. उमापती महादेव की. अशा अनेक प्रकारचे. पण या जगतामध्ये जर तुम्हाला दुःखाच्या दूर राहायचं असेल तर कृष्ण परमात्म्याची वाणी खूप गोड आहे बघा. ऐकता आले तर ऐका. हरे मन के बैकावे में ना मन राह बुलावे ब्रह्मे डाले. मन के बैकावे में ना मन राह बुलावे ब्रह्मे डाले. इस मन का तू नाम ओ इस मन का तू नाम इस मन को अपना दास बना ले. मन के बैकावे में ना मन राह बुलावे ब्रह्मे डाले. झूठी काया झूठी माया झूठा जगत बधाना हटाने. झूठी काया झूठी माया झूठा जगत बधाना हटाने. पल भर के सब संगे ओ पल भर के सब संगे एक ईश्वर का नाम तुरंत बन के बैठावे मेरा मन राह बुलावे ब्रह्मे डाले. मन के बैठावे मेरा मन राह बुलावे ब्रह्मे डाले. जे लोक 35 या वयोगटामध्ये वयोकर्मण करतायत ना, ती बाई असू द्या नाही तर माणूस असू द्या, तुम्हाला कधी एखाद्या चुकीच्या गोष्टीचा विचार डोक्यामध्ये आला ना, जर असं वाटलं ना काहीतरी चुकीचं कर्म डोक्यात येतंय, तेव्हा हे 4 वाक्य तुम्ही लिहून घ्या. मन के बैकावे में ना आ मन राह बुलावे ब्रह्मे डाले. इस मन का तू दास न बन ओ इस मन का तू दास न बन. इस मन को अपना दास बना ले. झूठी माया झूठी काया झूठा जगत सब ध्यान हटा ले. पल भर के सब संग ये साथी एक हरि का नाम तू रट ले. मन के बैकावे में ना मन राह बुलावे ब्रह्मे डाले. ज्या ज्या लोकांनी या मनाचं ऐकलं, माऊली हरिपाठामध्ये सांगतात, मनोमार्ग गेला तो तेथेचे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. कधी कधी तो म्हणे पाणी पिल्या म्हणे, त्यांना ऐकणं पडस. ऐकलं का तुम्ही? या जगतामध्ये तुम्हाला एकच गोष्ट दुःख देऊ शकते आणि ती म्हणजे तुमचा चुकलेला निर्णय. आणि निर्णय घेत असताना मनाचं ऐकू नका, बुद्धीचं ऐका. असं कसं महाराज? कारण मनाने घेतलेला निर्णय हा भावनात्मक असू शकतो. कधीतरी बुद्धीचं आणि मनाचं एक रूप साधा. काही गोष्टीला मनाचं ऐकलं पाहिजे आणि काही गोष्टीला बुद्धीचं ऐकलं पाहिजे. जेव्हा पारिवारिक समस्या असेल तेव्हा मनाचं ऐकलं पाहिजे आणि जेव्हा बाहेर व्यवहार करायचा असेल तेव्हा बुद्धीचा प्रयोग केला पाहिजे. का? कारण ही बुद्धी व्यवहार फसू देत नाही आणि मन हे नातं तुटू देत नाही. बऱ्याच वेळेला घरामध्ये संबंध खराब होतात. नवरा बायकोचा आबोला असेल, बहीण भावाचा आबोला असेल, वडील मुलगीचा आबोला असेल. मन म्हणतं बोलून घेऊ, मात्र बुद्धी म्हणते अजिबात बोलायचं नाही. अशा ठिकाणी बुद्धीला जरा बाजूला ठेवा, कारण माहित नाही कुठला क्षण शेवटचा असणार आहे.
आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अंतःकरणाला प्रश्न विचारा. इथं रुद्रगीतेचा फार मोठा दृष्टांत आहे. तुमच्या अंतःकरणाला विचारा की जे तुमचे सगळे सोयरे आहे, जे तुमचे नातेवाईक आहे, जे तुमचे भाऊबंद आहे, जे तुमच्या जवळचे रक्ताचे लोक आहे, अशा लोकांसोबत जेव्हा तुमचा अबोला असतो, खरं खरं छातीवर हात ठेवून सांगा, आबा मन लागतं का हो? मन नाही लागत. आता या ठिकाणी जर कोणाचा कोणाशी अबोला असेल, मी तुम्हाला माझी शपथ देतो, अबोला तोडा, बोला. मला गरज नाही महाराज असं म्हणू नका. तो माझ्याशी बोलत नाही, मी का बोलू असं म्हणू नका. तुम्ही सुरुवात करा. ज्या दिवशी तुमचा अबोला तुटेल ना, ज्या दिवशी तुम्ही एकमेकांशी बोलाल ना, त्याचं एक कारण आठवा. तुम्ही किती चांगले दिवस सोबत घालवलेत, किती प्रेमाने तुम्ही सोबत राहिलेले आहात, ते चांगले दिवस आठवा. जे काही वाईट घडलं असेल ते सोडून द्या. कारण अबोला करून तुमचं नातं तुटणार नाहीये. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा आपल्यावरती आलेलं संकट आपल्याला एकमेकांना मदत करायची आहे, एकमेकांच्या पाठीशी उभं राहायचंय. मग संकट आले, आणि अबोल्याचा एक गुणधर्म आहे, जर तुम्ही जास्त अबोला केला तर एक तर तुमच्या जीवनात धोका घडणार, एक तर समोरच्या व्यक्तीच्या जीवनात धोका घडणार. आणि जेव्हा धोका निर्माण होईल, जेव्हा चांगली क्रिटिकल परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा तुम्ही स्वतःहून जाणार, मदत करणार, बोलणार, रडणार. मग त्याची वाट पाहू नका. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. सुख में सुमिरन सब करे, तो दुःख काहे को होई. म्हणून अंतकरणातला मड काढून टाका, अंतकरणातल्या वेदना काढून टाका. जे झालं ते झालं असं म्हणून एक नवीन नातं, रक्ताचं नातं परत जोडा. का? कारण बोलण्याने जे समाधान प्राप्त होईल, ते समाधान तुम्हाला कोणत्याही कथा कीर्तनात प्राप्त होणार नाही. उमापती महादेव की. या ठिकाणी एक शेवटचा दृष्टांत आहे ऋषींचा, तेवढा सांगतो आणि कथेचा समारोप करतो. उद्या आपल्याला सगळ्यांना इथं जमायचं आहे. उद्या भोलेनाथ आपल्या या सोसायटीमध्ये येणार आहेत. सर्वांनी आपले डोळे लावायचे, आपले हात टाळी वाजवायचे. काही टाळ्या वाजवत नाही, हाताची घडी घालून बसणार. देवाची टीर आहे का दिन हात निगडी मोडू सुद्धा देव नाही तो. हां, अशी आहे. टाळी वाजवली ना की अटॅक येत नाही. काही येत नाही, अटॅक येत नाही. म्हणून आपली आपली टाळी वाजवायची आणि आपलं आपलं भजन म्हणायचं. हरी हरी मेरे भोले ओ भोले, मैं काशी नगरी आया हूँ. सुना है अपने वो भोले, तेरी काशी में मोती है. सुना है हमने ओ भोले, तेरी काशी में मोती है. मोती मोती को पाने तो मैं काशी नगरी आया हूँ. मेरे भोले ओ भोले, मैं काशी नगरी आया हूँ.
वे गंगा है। सुना है हमने ओ भोले तेरी काशी में गंगा है। उसी गंगा को पाने को मैं काशी नगर आया हूँ। उमापते महादेव की। या श्री शिव महापुराण कथेमध्ये एक एक महत्व जरी सांगायचं म्हटलं तरी संपूर्ण आयुष्य निघून जाईल। या ठिकाणी गंगा मातेचं फार मोठं महत्व आहे। जगतामध्ये ज्या दिवशी गंगा नदीचं पाणी संपलं त्या दिवशी मानवाची निर्मिती संपली। मला आठवलं म्हणून सांगून जाईल। काही लोकांचं असं मत असतं आणि मला त्यांच्या मताशी काही फरक बी नाही, कारण त्यांची तेवढी लायकी पण नाही की ते माझं मतदान करतील, आहे की नाही। मला कोणी चांगलं म्हटलं काय आणि वाईट म्हटलं काय, मला चांगल्याने कधी वाईट म्हटलं तर मी खूप विचार करतो की साला आपलं काहीतरी चुकलंय, आहे की नाही। पण त्याची लायकीच नाही, त्याला काय भाव द्यायचा। मी परवा असं म्हटलं होतं, व्हिडिओ शूटिंग मध्ये आहे की येत्या काळामध्ये मुलांचा जन्म होणं बंद होणार आहे। बोललो होतो मी, बोललो होतो ना, कधी बोललो होतो? परवा। हा पेपर आजचा आहे, हा पेपर कधीचा आहे, तारीख दाखवू का? व्हिडिओ शूटिंग वाले तारीख असते का नाही गुजराती पेपरला? हा हा ये बघा, सॅटरडे 31/8/2024 हा पेपर आजचा आहे। या पेपर मध्ये अशी बातमी आलेली आहे, विश्वमा छोकराओ जन्मना बंद थई जसे, पुरुषोमा जडपती गायब थई जसे, वाय गुणसूत्र। मराठीमध्ये म्हणजे जे मला वाचता येत नाही पण सांगता येते की माणसांमध्ये वाय गुणसूत्र कमी झाल्यामुळे येत्या काळात मुलं जन्माला येणं बंद होणार आहे। हे पेपर कधीचा आहे? आजचा आहे। मी कधी सांगितलं होतं? म्हणजे काही इथं अभ्यास करत असेल का नाही? कमाल जे पटस ते बोलच मी। महाराज लेखानी अशी बोलायला पाहिजे होतं, आम लेखानी नातू लागावे, बचार मला नाही नातू लागाय। मी काय मला म्हणतीन सांगे राहतो का? मी अशी बोललो का तुले पोऱ्या वाहू नये का, तुम पोऱ्याला पोरा वाहू नये, जे जगात चाललंय ते सांगत होतो। त्यात ना टोकावाडी घ्या। मला आश्चर्य वाटतं की एका बाईला एक बाई नकोय। मला लाज वाटेल, 10 वर्षाच्या आधी ज्या ज्या बायांनी मुली झाल्यावर नाक मुरगळलं होतं ना, कार्टी म्हणायचे, कार्टी पोर नको, दिवा पाहिजे म्हणे घरले, दिवा। अख्खं घर बाई टाकत त्या दिवानी, हा अख्खं घर काय निसता दुपट। मुलगा चांगला निघाला तर ठीक आहे, संसारी काका इथं बसलेले तुम्ही भाग्यवान लोक आहे। ज्याचा संपत्ती नका कमवो, संतति कमवा, संतति। अगर संतति अच्छी हो ना तो संपत्ति अपने आप आती है। आणि भरपूर संपत्ती कमवली, संततीच पागल आहे, बट इकी टाकतील त्या। वावर विकणारा नको, वावर घेणारा पाहिजे। घराचा निलाव करणारा नको। आज एक घर आहे, आको एक घरलीचू, एक मामानी माय, एक मामाना बाप, आणि तू मी बाळा नकोली मला असू, आहे की नाही। एका वकिलाने प्रश्न विचारला होता एका डॉक्टरला, ए डॉक्टर साहेब तुमचे मायबाप कोणात राहता? तुमच्यातच राहता ना काय गावाकडे राहता? तेव्हा काय उत्तर दिलं त्या डॉक्टराने, सॅल्यूट आहे त्याच्या उत्तराला।
त्याने सांगितलं, वकील साहेब अजून मी इतका मोठा नाही झालो हो, की ते माझ्यात राहतील. मी अजूनही त्यांच्यात राहतो. याला म्हणतात संस्कार. याला काय म्हणता? आज माझा बाप थकला असेल, आज माझ्या बापाची कमाई नसेल, आज माझ्या बापाचं अंग दुखत असेल, पण मजबुरीसाठी कधी माझा बाप काम करत असेल ना, तर त्या मुलाचं आयुष्य शून्य. सून माझ्याशी भांडेल म्हणून जर सासूला काम करावं लागत असेल ना, तर तुम्ही आयुष्यात काहीच नाही कमवलं. आणि त्या मुलींना तर दोष द्यायचाच नाही, ती दुसऱ्याची बिचारी, अहो आपला आहे. आणि त्याला जर लहानपासून योग्य संस्कार दिले असतील ना, एक वेळा जरी तुमच्या मुलाने तुमच्याशी उद्धट व्यवहार केला असेल ना, त्या दिवशी तुम्ही समजून घ्यायचं तुमच्या जीवनात तुम्ही सगळं संपून टाकलं, सर्व हारलंय तुम्ही. कारण जगतामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होता, संस्कार मात्र कोणत्याच बाजारात विकत भेटत नाही. जर 4 लोकांमध्ये तुमचा मुलगा जर तुमची माय बहीण काढत असेल ना, तो जर तुम्हाला मारत असेल ना, आणि तो जर तुमची गच्ची दाबत असेल ना, जगण्यात अर्थ नाही. मी जर काम केलं नाही तर माझा मुलगा आरोड्या मारेल म्हणून सुद्धा 90 वर्षाचे म्हातारे सुरत स्टेशनला चहाच्या गाडीवरती कप धुताना मी माझ्या डोळ्याने पाहिलेत. होत नाही त्या म्हाताऱ्यांकडनं. हॅरियर नावाची गाडी आहे टाटा कंपनीची, 55 लाख रुपयाची. त्याच्या पहिल्या सीटवर कुत्र बसलेलं होतं. साहेबांचा इंटरव्ह्यू चालू होता. म्हातारा घर, संपली आपली कथा, जास्त परड पाडणार नाही. पण मला जे समाजामध्ये दुःख दिसतं ना, मला देव सांगावं असंच वाटत नाही. अरे ओरिजिनल देव तुम्ही वृद्धाश्रमात टाकले, कथा गेला येऊन बसणार, तुम्हाला काय कथा सांगायची? तितकी आपली अजून पात्रता निर्माण झालेली नाही. पात्र पवित्र इति नाम कथा कीर्तन श्रवणती भक्तः. जे आतून पवित्र आहे आणि जे पात्र आहेत ना भक्ती संप्रदायासाठी, अशा लोकांना कथा सांगितली पाहिजे. पण अजून समाज सगळ्या पद्धतीने तयार झालेला नाहीये. मुलगीवाले आले होते मामा बघायला, आणि म्हातारा धोतर घालून बसलेला होता. आणि तो मुलगा आला ना, तर त्या मुलगाचा बाप, मुलग्याची आई, हा म्हातारा पायरीवर बसलेला होता. मडलेलं धोतर, डोक्यामध्ये टोपी, बन्यान होतं आणि त्याच्या खांद्यावर रुमाल होता. त्याने गंध लावलेला होता. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू होता. म्हातारा हळूहळू घरात गेला, खुर्चीवर बसला आणि जवायला प्रश्न विचारला, जवाई बापू, तुमचे मामा कोणत्या गावचे हो? काय चुकीचे विचारलं? तुमची बहीण कोणत्या गावात दिली? काय करता तुमचे पाहुणे? तुम्ही दारू बिरू पित ना? तुमचे दात थोडे तुम्ही विमल नाही खात ना? तर म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काढून दिलं. पागल आहे म्हणे तो, भिंडो काय, याला बाहेर काढा. ज्या दिवशी म्हातारे चालले जातील ना, नातीचं हित बघत होता म्हातारा. आणि एवढ्या भांडणावरून म्हातारा आणि म्हातारीला 44 किलोमीटरच्या गंध्या वृद्धाश्रमामध्ये त्या संतापात टाकून आला तो मुलगा. आणि भाषण देत होता मोठे मोठे सभेमध्ये. एक दिवस कीर्तनाला आला आणि कीर्तन होतं रामराम महाराज ढोक्यांचं. आणि साहेब असे बसलेले होते. रामराव महाराजांना कोणीतरी सांगितलं, हा मायबापाला वृद्धाश्रमात टाकून आलेला आहे. आणि रामराव महाराज ढोकाने सांगितलं, साहेब ऐका ना, सगळ्या वारकरी संप्रदायाने आता बिडा उचललेला आहे. देव सांगा, धर्म सांगा, पण समाज प्रबोधन शेवट करा लोकांच्या बुद्धीमध्ये. आणि पडतो इथं जर कोणी खानदानी असेल आणि त्याचा आबोला असेल ना, आज नाही तर उद्या जर एका बी व्यक्तीने आबोला तोडला तर काय, हे यशच आपल्या कथेचं, हे सक्सेस आहे. पडद्याच्या मागचा आनंद नकोय, आत्म्यातला आनंद पाहिजे. त्याला आत्म परमानंद सतचित्त परमात्मा घनस्वरूप म्हटलंय गेलंय. मला कठीण सांगायचं म्हटलं तर मी झोपून टाकेल तुम्हाला, काही हरकत नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्रिकाल बाधीने शक्तियुक्त असलेला पांडुरंग परमात्मा, तो सुद्धा पुंडलिकाच्या भावार्थ पंढरपूरला जातो. 16,108 बायका सोडून तो त्या पुंडलिकाच्या भेटीला जातो. रुक्मिणीचा त्याग करतो फक्त भक्तासाठी. का? काय केलं त्या भक्ताने? फक्त मायबापाची सेवा केली. इतकं महत्व आई वडिलांना आहे, त्याच्यामुळे दुसरं मला काही सुचत नाही.
साहेब तुमचे मायबाप वाट बघता हो वृद्धाश्रमात तुमची. साहेब तुम्ही लहान होते ना, तुम्ही छोटेसे होते, तुम्ही एकदा पाळण्यातून खाली पडले होते, तर तुमचा बाप रात्रभर तुम्हाला खांदे घेऊन असा त्या घराच्या चक्रा मारत होता. जेव्हा तुम्ही लघवी करायचे ना साहेब लहानपणी, जेव्हा तुम्ही घाण करायचे ना, रात्री 2 वाजेला जर तुमची कोणी झोप मोडली ना, तर तुम्हाला संताप येतो. तुमची माय रात्र रात्र थंडीच्या दिवसांमध्ये तुमच्या ओल्या अंथरुणावर झोपली हो, आणि तुम्हाला तिने त्याच्या मायेची गरम ऊब दिली. आज तुमची माय बिना अंथरुणाची पडली हो, तिला जाऊन भेटा. आज तुमचा बंगला आहे, आज तुमचं घरदार आहे, नोकर चाकर आहे, गोरी गोमटी बायको आहे, मुलगा मुलगी आहे. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते. साहेब जाऊन त्या वृद्धाश्रमात भेटा, जाऊन विचारा. तुमचे मायबाप रात्र रात्र झोपत नाही, कोणती बी गाडी गेली का उठून बसता, आमचा मुलगा आला असेल का. तर तुम्ही जाओ, एका दिवशी तुमचे मायबाप मेले म्हणून निरोप येईल. प्रिय यात्रेला नका जाऊ साहेब. हा, तुमच्या बायकोचं तुमच्या मायबापाचं जमत नाही ना, घरात नका ठेवू. तुमच्या कुत्र्याला गोठा केलाय, त्या गोठ्यात ठेवा. तिथं तुम्ही गाय बांधलीये ना, त्या गायीच्या गोठ्यात ठेवा. तुमची बायको त्यांना रांधण करायचं नाही म्हणते ना, ठीक आहे. तुमचे मुलं सकाळी शाळेत जाताना पोळ्या उष्ट्या पाडता हो, एखादी पोळी गुपचूप अशी हातात घ्या, खिशात घाला, आणि जाता जाता गाडीत बसता बसता कुत्र्याला भेटायच्या बहाण्याने जा, आणि ती भाकर अशी तुमच्या मायबापाच्या पुढे फेका. शेणात पडली, गोमूत्रात पडली बघू नका, भाकर फेकान चालले जा. आणि भाकर फेकली, खाटीवरून म्हातारी उठली, घसरत 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 त्या भाकरीपर्यंत आली. भाकरीला शेण लागलं होतं, शेण असं बाजूला केलं, अर्धी भाकर तोडली, नवऱ्याच्या हातात दिली, अर्धी भाकर स्वतः खाल्ली. बाप म्हणतो का ग, वृद्धाश्रमात कसं का असेना, सकाळ संध्याकाळ गरम गरम पोळी भेटत होती का नाही, का आली ग तू याच्या गोठ्यात. काय मायचे शब्द आहे मामा. स्वामी खरं खरं सांगा, छातीवर हात ठेवा. वृद्धाश्रमात रोज तुम्हाला गरम गरम पोळ्या भेटत होत्या, पण आपल्या दादूने फेकलेल्या भाकरीचा आनंद येत होता का त्याच्या. शेणात पडलेली भाकर खाऊन सुद्धा मायबाप आशीर्वाद देता, आणि 55 लाखाच्या गाडीत कुत्र किती प्रेमाने फिरवा, पण जर ते कावरलं ना, तर ते मालक पाहणार नाही, ते तुमचा बुथडा तोडणार. म्हणून कुत्र्यापेक्षा मायबाप महत्वाचे असतात या कलियुगात, तुम्ही जाणलं पाहिजे साहेब. साहेबांच्या मनावर परिणाम झाला, पण साहेबांची हिंमत झाली नाही. दुसऱ्या दिवशी मेळा लागलेला होता, त्या मेल्यामध्ये बायको आणि छोटासा मुलगा घेऊन साहेब गेले. पार्किंग मध्ये गाडी लावली, मेल्यामध्ये फिरत होते, अफाट गर्दी होती. गर्दीमध्ये वादळ सुटलं, वादळामध्ये हवा सुटली, आणि मुलाचा हात सुटला, आणि मुलगा मायबापाच्या दूर गेला. अर्धा तास, 1 तास, 2 तास, 4 तास मुलगा सापडत नाहीये. आणि साहेबांच्या बायकोने लोटांगण घेतलं, अंगावरचे कपडे फाडायला लागले, केस विचकटून टाकले. माझं लेकरू मला पाहिजे, रडत होती, आकांत करत होती. पण योग चांगला, 4 घंट्याच्या तपासानंतर लेकरू सापडलं. जवळ घेतलं, त्याचे मुखे घेतले, आणि गाडीमध्ये साहेब बसले. साहेबांना रडणं आटपलं नाही, आणि साहेबांनी गाडी वृद्धाश्रमाच्या दिशेने घेतली. बायकोने सांगितलं, कुठं जात आहे. म्हणे वृद्धाश्रमात. म्हणे का. मायबापाला घ्यायला. खबरदार, जर तुमचे मायबाप घ्यायला जाणार, मी आत्ताच गाडीतून उतरून जाईल. साहेबांनी गाडी थांबवली, फट दिशी कान फट्यात घातली. 4 तास तुझं लेकरू दूर गेलं तर तू पागल झाली. 4 वर्ष झाले माझे मायबाप कसे राहत असतील याचा विचार तू करू शकत नाही. तू गेली तरी चालेल, पण मी माझे मायबाप आणणार. पुरुषार्थ जागा झाला. जेव्हा बायको नव्हती ना, पोरा नव्हते, तेव्हा मायबाप होते, मात्र हे विसरता नका रे.
लहानपणी त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या, लहानचं मोठं केलं, हाडाचे काढं, रक्ताचं पाणी केलं आणि या पदावर तुम्हाला आणलं. काहीच अपेक्षा नाही त्या मायबापाचा, फक्त त्यांना दुखवू नका. अरे हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. उपकार इनके लाखों है, इन बात को मत भूलना. धरती पे देवो पूजा, भगवान को लाख बनाया, तब तेरी सूरत पाई है. संसार में तुझको बुलाया है, इन पावन लोगों के दिल को पत्थर बन के मत तोड़ना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, ये बंगला कोठी बनाई है. बंगला बांधला असेल, फार मोठी कोठी असेल तुमची, लक्षात नाही का? चाहे लाख कमाई धन दौलत, चाहे बंगला कोठी बनाई है, माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार ये सारी कमाई है. ये लाख नहीं खाक है, इस राज को मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. माँ बाप को मत भूलना. खूप काही त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे. जसे असतील तसे चिडतील, रागवतील, आजारपण झाला असेल, खोकलत असतील, जसे असतील तसे त्यांना वागवा, सांभाळा. ज्या दिवशी मायबाप काळाच्या पडद्याच्या आड गेले, लाख रुपये खर्च करा, नाही तर कोटी रुपये खर्च करा, परत फोटो व्यतिरिक्त ते तुम्हाला कुठेही भेटणार नाही. इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला सांगेल, बहिणींनो, जर मायबाप जिवंत असतील तर 6 महिने तुम्हाला परमिशन भेटो ना भेटो, जा मायजवळ बसा, बोला. एखाद दिवशी माहेरात माय चालली जाईल ना, त्या दिवशी संपेल की माहेरामध्ये काय उणीव आहे. म्हणून मायबापाशी कनेक्ट राहा, दिवसातून एक फोन करत जा, बोलत जा. ज्या दिवशी ती माय चालली जाईल ना बहिणींनो, त्या दिवशी जगतामध्ये सगळं सुनं सुनं वाटायला लागेल आणि तो पश्चाताप राहू नये म्हणून जास्तीत जास्त आठवणी आपल्या मायबापासोबत तुम्ही घालवा. असो, या ठिकाणी ब्रह्मदेवाने जग निर्माण केलं. भोलेनाथांच्या सांगण्यावरून इंद्र, चंद्र, गंधर्व, महेंद्र, किन्नर, तारक सगळे जमा केले, सगळं तयार केलं. 9 ग्रह तयार केले, त्याच्यात पृथ्वी होती. आता भोलेनाथाने सांगितलं, हे ब्रह्मदेवा, आता तुम्ही एक काम करा, 84 लक्ष योनीची उत्पत्ती करा. त्याच्यामध्ये 83 लक्ष योनी, त्याच्यानंतर एकच योनी बाकी ठेवली. सगळ्या योन्या तयार झाल्या आणि सगळ्या योनी तयार झाल्याच्या नंतर
भोलेनाथांनी ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही आता मानव निर्माण करा. मानव हा काय भानगड आहे? माणूस निर्माण करा, माणूस. मग ब्रह्मदेवाने मनुला तयार केलं. म्हणे आता बाई तयार करा. ब्रह्मदेवाने भोलेनाथांना सांगितलं, हे भोलेनाथ, मला माणूस तयार करता येतो कारण मी माणूस बघितलाय, बाई मी अजून बघितली नाही. पण ती कशी तयार करायची? तिथे काही स्ट्रक्चर? मग भोलेनाथांनी मानवाची उत्पत्ती करण्यासाठी, बाईची आणि माणसाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्मदेवाला मार्गदर्शन म्हणून एक अवतार घेतला होता. आणि त्या अवताराचं नाव आहे अर्धनारी नटेश्वर अवतार. एका बाजूला बाई होती, एका बाजूला पुरुष होता. अशा पद्धतीने बाई असते, अशा पद्धतीने माणूस असतो. त्याचा अजून एक अर्थ आहे, पती पत्नीचे शरीर दोन असले तरी चालतील, पण अंतकरण मात्र एक असलं पाहिजे. एकमेकांबद्दल प्रेम भावना दृढ असल्या पाहिजे. प्रत्येकाच्या घरात भांडण होणार आहे, पण कोणतंही भांडण 2 तासाच्या वर लांबवायचं नाही. सकाळी भांडण झालं दुपारी बोला, दुपारी भांडण झालं संध्याकाळी बोला, संध्याकाळी भांडण झालं रात्री बोला. आणि रात्री तर भांडूच नका. का? कारण तुम्ही रात्री झोपेतून उठाल याची गॅरंटी नाही. म्हणून आपलं भांडण 9 वाजेच्या आत गुंडाळून फेकून द्यायचं. कारण कितीही भांडण केलं तरी तुम्हाला एकमेकांना सोडून राहता येणार नाही. शेवटी सोबत संसार करायचा आहे. अबोल्यामध्ये, दुःखामध्ये, वादामध्ये वेळ वाया घालवू नका. इतुसी तो जिंदगी आहे, त्याच्यात बी भांडणं हे सोडून द्या. आणि अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. ठीक आहे महाराज. मग जे भोलेनाथांनी जे रूप प्रस्थापित केलं तीच झाकी तुमच्या समोर आज प्रस्तुत करतोय. येऊ द्या. हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू. हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू. शंभू बाबा मेरे भोलेनाथ,
नमः पार्वती पते हर हर महादेव उमापति महादेव की जय।